सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने 120 कोटी रुपये मिळणार. निधीसाठी प्रताप सरनाईक राज शिष्टाचार मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या भेटीला. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार करा. महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी. 928 कोटी मागितल्यावर अर्थ खात्यांना 272 कोटी दिल्याची टीका. महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतीचा उत्पन्नावर परिणाम. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य. कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सोळेंचं आवाहन. थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरू केली. खासदार उदयनराजेंचा नवा दावा. खोडसाळ पद्धतीने इतिहासाची छेडछाड करू नये, सपकाळ यांचा सल्ला. शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची मागणी. स्मारकाबाबत शहा फडणवीसांशी बोलल्याची माहिती. शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरडकर जामिनावर सुटका. कोल्हापुरातून कोरडकर मुंबईसाठी रवाना. दीनानाथ रुग्णालय प्रमाणे पुणे बनावच्या माता. मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर. तिसरा अहवाल लवकरच सचिवांकडे सादर होणार, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून 1,73,000 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी. रेल्वे मंत्र्यांकडून नव्या मार्गाची घोषणा. तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वे मार्गही मंजूर. नारायण राणे नाटक केले लक्षण. आजही मोबाईलमध्ये ज्या दिवशी परतफेड करेन त्याच दिवशी व्हिडिओ डिलीट करणार. मंत्री नितेश राणेंचा इशारा. छत्रपती संभाजीनगर शहरातील महिला छेडछाडीला कंटाळल्या. उच्च भागात बाईकवरून येणाऱ्या तरुणाकडून छेड. तर बारामती तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्ष मुलीची आत्महत्या. प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. अक्कलकोट तालुक्यातील सेनूरची घटना. प्रेयसीच्या संगणमतानं मुलानं संपवलं आईला. सोनं पुन्हा महाग. सोन्याचे दर 96,000च्या घरात. गेल्या 24 तासात 2,000 रुपयांची वाढ. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.